नमस्कार युट्यूब मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तर चला आज काय बनवायचं? वेद काय बनवायचं आज? छोले कचोरी. हो का? छोले कचोरी बनवूया. मग आपल्या चांगलं गार्डन मधले निघाले शेंगा मस्त. आपण छोले कचोरी बनवूया. चला वेदला माझ्या छोले कचोरी खायची आहे. हे छान दही आणि मस्त कचोरी. चला आपण बघूया, आता खाऊन बघते मी. हे बघा. तर चला आता आपण पीठ भिजूया. पहिले आपण पीठ मळून घेऊया. हा घेतला मैदा 4 चमचे घेतलाय मैदा. मस्त ओवाने जरा टेस्ट छान येते. कुस्करून घालून घेऊ याच्यामध्ये मस्त. आणि हे चवीनुसार मीठ. हे घातलंय तेल. छान तेल मिक्स करून घेऊया पहिले पिठाला. हे बघा, हे असं छान असं मोठे बनले पाहिजे. असं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे पाण्याने मळून घेऊया पीठ आपण छान मस्त. एकदम पातळ नाही करायचं पीठ, थोडंसं घट्टसरच राहून देऊया. असं छान मळून घेऊया पीठ. हे पीठ ठेवूया झाकून. आपल्या गार्डनमध्ये छान शेंगा आलेल्या आहेत मस्त. आता तर चांगल्या चरचर भरलेल्या आहेत. नंतर थोड्या दिवसांनी लगेच सुकून पण जातील त्या शेंगा. म्हणून आता हिरव्यागार आहे म्हणून कचोरी वगैरे बनवून खाऊन घ्यायची. वेगवेगळे पदार्थ रोजचे चालू आहे काही ना काही. ह्या भाजीचा जो खातो ना नेहमीचं, पण त्याला नाही कंटाळा येते ह्या भाजीचा. मला नाही येत कंटाळा. थोडे दाणे आणले की असं वाटून काहीतरी सुकी भाजी, काहीतरी पातळ भाजी अशी बनवून खाते मी. मला आवडतं ही भाजी. कचोरी खूप छान लागते, सुंदर लागते कचोरी. हे घेतले तुरीचे दाणे मस्त छान सोलून. आता हे दाणे भाजून घेऊया आपण. हे मिश्रण सर्व जाड भरड वाटून घेऊ आपण. हे घातलं जिरं, ही थोडीशी मेथीने चव छान येते. आणि ही आपली बागेतलीच आहे मेथी आणि कोथिंबीर. हे पण घालू याच्यामध्ये, चव खूप छान लागते. आता करून घेऊया मिक्सरमध्ये जाड भरड बारीक. हे झालंय असं वाटून. आता देऊया फोडणी. हे घातलंय मोहरी छान तडतडू देऊया. आता घालते जिरं छान तडतडलंय. आता घालते याच्यामध्ये कांदा छान परतून घेऊया. मस्त. हे मिश्रण याच्यामध्ये घालून घेऊया आपण. याच्यामध्ये हळद घालूया आणि हे मीठ चवीनुसार. मीठ घातलंय आणि हे थोडा मसाला.
आणि हे थोडंसं फरसाणनी टेस्ट छान येते म्हणून फरसाण घालते थोडंसं. छान आता असं परतून घेऊया आपण. हे घालूया साखर थोडंसं गोडपणा, गोड तिखट छान लागतं. हे झालं आता आपलं मिश्रण तयार. मस्त छान कोरडंसं झालंय बघा, मोकळं झाले छान. झाले आता आपलं मिश्रण तयार. झालंय आता आपलं मिश्रण तयार. आता घेऊया आपण कचोऱ्या बनवायला. तर तुम्ही पण कशा छोले कचोऱ्या बनवताय ते कमेंट करून सांगा मला. आणि सबस्क्राईब पण करत जा आणि लाईक पण करत जा. झालंय आपलं पीठ छान मस्त मुरलंय. छान मस्त झालंय पीठ. बारीक लाटून घेते. असं सारण भरून घेऊ याच्यामध्ये. असं पूर्णासारखं छान भरून घेऊ. असं तोंड बंद करत, असं बंद करत आणूया. असं काढून घेऊ पीठ. अलगद छोटं असं अलगद हळूहळू लाटून घेते. थोडंसं टाकून पहिले ही पहिली वाली. ही कशी मस्त वर आली बघा. मस्त टम्म फुल्ली कचोरी. खाणार असले की आनंद वाटतो बनवायला. आली वर. ही झाली ही कचोरी पूर्ण तयार. आता अशा सर्व कचोऱ्या आपण तळून घेऊया. हो झाली ना. खायचे तुला तर. थांब. धर. गरम आहे बघ. वाव, छान लागत. मस्त मस्त मस्त. हा खा मग. वेदला फरसूद नाहीये. त्याचा आवडतीचा पदार्थ आहे. त्याचा आवडतीचा असलं की तो थांबतच नाही.
आता सर्व कचोरी आपण अशा छान तळून घेऊया. या बघा, या झाल्या आपल्या कचोऱ्या तळून. हे बघा, खूप साऱ्या मस्त झाल्यात, भरपूर. हे छान दही आणि मस्त कचोरी. चला आपण बघूया, आता खाऊन बघते मी. हे बघा, सगळीकडे मस्त छान भरलंय आणि फुललंय मस्त छान. सदया आता मी खाऊन बघते. छान मस्त दही आणि पुरी, छोले पुरी खाऊन बघते. एखादी फुल्ली बघा, टम्म छान, एकदम खुसखुशीत झाली कचोरी. खूप छान झाली, टेस्टी झाली कचोरी. त्याला खूप छान झाली, सुंदर कचोरी, टेस्टी झाली, मस्त चविष्ट झाली आणि खुसखुशीत पण झाली मस्त छान. वेदला तर खूप आवडली. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. मस्त खा आणि आनंदी राहा. तुम्ही पण बनवा अशी कचोरी. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.